गणेशाय श्री गुरुभ्यो नमः। नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च। ओम तत्प्रविश्य मम वचमिमां प्रसक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्त्यहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। फार सुंदर असं प्रश्न उपस्थित झालेला आहे। पंढरी श्री पांडुरंगाच्या संबंधामध्ये बोलण्याकरता म्हणून कापसेकर महाराजांनी आळंदी संस्थानाने आम्हाला आणखीन असणारं त्यांनी आव्हान केलं, तुम्ही बोला, 2 शब्द बोला म्हणून। आणि त्या संबंधामध्ये पंढरीची आषाढीची आणखीन असणारी वारी चालू आहे आणि वारी तिच्या ह्या दरम्यान पंढरी पांडुरंगाच्या संबंधामध्ये बोलणं आणि त्या माध्यमातून ज्ञानोबरांची म्हणून असं आणखीन असणारी सेवा करणं हे सौभाग्य लाभतं। त्याबद्दल प्रथमतः आळंदी संस्थानाचे आणि संस्थानाने काढलेले ते पेज, त्या पेजकर्त्यांचे, कापसेकर महाराज असतील, अन्य महाराज असतील, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आमच्या सुपुत्रांनीही आत्ताच आणखी नक्तार प्रश्न उपस्थित केला की बाबा पंढरी पांडुरंगाबद्दल 2 गोष्टी सांगा म्हणून। देवांच्या बद्दल काय बोलावा, पहिला हा प्रश्न पडतो, तरी बोलण्याचा प्रयत्न आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाच्या संबंधामध्ये एक विषय मांडला। वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ, पितृसेवा पुण्य लाधला निदान, ब्रह्म सनातन अंगसंगे रंग क्रीडा करी जाण, ज्या घरी पाहुणा पंढरीचा, धन्य त्याची शक्ती भक्तीची ते ख्याती, तुका म्हणे मुक्ती पायी लोळे, असं म्हणून सणिके असणारे तुकोबारायांनी पंढरी पांडुरंगाबद्दल, पुंडलिकांच्या बद्दल, सर्व गोष्टींबद्दल आणखी नसणारा विषयाला ह्या अभंगामध्ये स्पर्श केलेला आहे। आत्ता जे काय 35 आणखी नसणारा अभंगाचा उच्चार जो आम्ही जो केला त्याच्यामध्ये आणखी नसणारा तुकोबारायांनी वैकुंठातून आणखी नसणारा परमात्मा पांडुरंग आले असा आणखी नसणारा उल्लेख केलेला आहे। बरं का आहे ना? पांडुरंगाच्या संबंधामध्ये असे एकंदरीत 4 गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात। प्रथमतः वैकुंठातून देव आले, दुसरं द्वारकेतून आले, तिसरं गोकुळातून आले आणि चौथं मथुरेतून आले। बरं का? असं आणखी नसणाऱ्या 4 संबंधामध्ये आपल्याला विषय पाहायला सापडतात। वैकुंठातून आणखी नसणारा परमात्मा पांडुरंग आले, आणखी नसणारं तुकोबारा ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी उगं काहीतरी धागांत बोलतात असं विषय नाही। बरं का? त्याला आधार आहे, निराधार काहीही बोलत नाहीत कधीही महात्मा। बरं का? त्याला आधार सिद्ध आणखी नसणारं तुकोबारा बोलतात, आधार आहे त्याला जर आधार जर काही जर असेल तर आणखी नसणार विष्णू पुराण हे आधार आहे। बरं का? विष्णू पुराणामध्ये परमात्मा पांडुरंग असं आणखी नसणारा म्हणून वैकुंठातून आले असं आणखी नसणारा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो।
आणि सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे पॉवर ऑफ झाला, हो पॉवर ऑफ म्हटलं काढू का चार्जिंग. विष्णू पुराणामध्ये भक्त पुंडलिकाच्या संबंधामध्ये विषय सांगत असताना भक्त पुंडलिकाच्या संबंधामध्ये विषय सांगत असताना पुंडलिकाने काही वर्षांची आणखी नसणारी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं पुंडलिकाला म्हणून असं आणखी नसणारा गर्व प्राप्त झाला. तपश्चर्या करत करत म्हणून असं आणखी नसणारा पुंडलिक अनेक गावं फिरत होते. का तर म्हणून असं आणखी नसणारा सर्वांना ज्ञात असणारा विषय आहे की नदी आणि साधू एक ठिकाणी कधी आणखी नसणारा थांबू नये. नदी जर एकत्र जर आणखी एक ठिकाणी जर थांबली, पाणी जर थांबलं तर ते पाणी आणखी नसणारं दूषित होतं. तसंही आणखी नसणारा साधू एक गावामध्ये एक ठिकाणी जर थांबला तर तो त्याच्यावरती आणखी नसणार अनेक विषय प्राप्त होऊन तो त्यालाही आणखी नसणारे दोष लागतात. मग त्याच्याकरता म्हणून असं आणखी नसणार पुंडलिक गावोगावी फिरत होते. असं गावोगाव फिरता फिरता एके दिवशी म्हणून असं आणखी नसणार अग्रपूर नावाच्या गावाला म्हणून असं आणखी नसणारे पुंडलिक गेले. पुंडलिकाने तिथे आणखी नसणारी भिक्षा मागण्याकरता म्हणून असं आणखी नसणारे चालले होते. एका घरी भिक्षा मागितली, एका घरी भिक्षा मागितली आणि मागितलेली ती भिक्षा घेऊन म्हणून असं आणखी नसणारा पुंडलिक पुढच्या घरी जात असताना पुंडलिकांना म्हणून असं आणखी नसणार एक घार गिद्ध जवळ आली आणि जवळ आलेली त्या घारीनं त्यांच्या त्या आणखी नसणारा मागितलेल्या त्या भिक्षेमध्ये विष्ठा टाकला. आता क्षणार्धामध्ये म्हणून असं आणखी नसणारी विष्ठा त्या भिक्षेमध्ये पडणार आणि भिक्षा सगळे आणखी नसणार नाश होणार असं आणखी नसणार ज्यावेळेला त्या पुंडलिकांना कळालं तर पुंडलिकाने त्या गिद्धाकडं त्या घारीकडं म्हणून असं आणखी नसणारं राग दृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारा पाहिल्याबरोबर म्हणून असं आणखी नसणारी ती खाली पडणारी विष्ठा बरं का आणखीन ती घार जी होती तीही आणखी नसणारी दोन्ही नष्ट होऊन गेल्या, जळून गेले. आणि त्याच गावामध्ये आणखी नसणारी भिक्षा मागण्याकरता पुढे जसे जसे आणखी नसणारे पुंडलिक गेले तर पुंडलिकांना म्हणून असं आणखी नसणार एक घर प्राप्त झालं. तिथे आणखी नसणारं त्यांनी समोर उभारून भवत भिक्षांदेही म्हणून असं आणखी नसणारी भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर आणखी नसणारे आतमधून एक पतिव्रता स्त्री आणखी नसणारी बाहेर आली. पतिव्रते स्त्रीला म्हणून असं आणखी नसणारं भिक्षा वाढण्याकरता उशीर झालेला असल्यामुळे पुंडलिकाने आणखी नसणारं ज्या दृष्टीनं ज्या आणखी नसणाऱ्या रागदृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारं त्या गिद्धाकडे पाहिलं होतं त्याच आणखी नसणारं रागयुक्त दृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारं त्या पतिव्रतेकडे पाहिल्याबरोबर पतिव्रता स्त्री आणखी नसणारं त्या पुंडलिकांना म्हणते की पुंडलिका मी काय ती घार नाही, मी ती गिद्ध नाहीये. तुम्ही रागदृष्टीनं आणखी नसणार मला पाहावं आणखी नसणार मी जळून जावं त्याच्याकरता आणखी नसणार मी काय घार नाही, मी गिद्ध नाही म्हणून सांगते. पुंडलिकांना कळालं की ही तरी घरी बसली आहे, मी बाहेरून आलो आणखी नसणार माझ्याबरोबर आणखी नसणारी जी काय घडली घटना त्या घारीची त्या गिद्धाची आणखी नसणारी ही त्या स्त्रीला कसं काय कळालं. मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला प्रश्न अजून आणखी नसणार आहे. मुखावाटे बोलत नाहीत तोपर्यंत आणखी नसणारा त्या स्त्रीला कळाला. त्या स्त्रीने म्हणून असं आणखी नसणार लगेच उत्तर दिला, पुंडलिका तुझ्या मनातलं सर्व भाव मला कळतात. त्याला कारण जर काही जर असेल तर आणखी नसणारी मी विष्णूची पूजा करते. बरं का, मी काय करते? विष्णूची पूजा करते. म्हणजे विष्णूची पूजा म्हणजे काय करतीस नेमकं विचारलं. त्यावेळेला म्हणून असं आणखी नसणार ती पतिव्रता स्त्री सांगतीये मी पतिव्रते आहे. बरं का, पतिव्रतेला पतीची सर्व भावेनं आणखी नसणारी सेवा करणं हीच विष्णूची पूजा आहे. तुकोबाराय देखील सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती हेची विष्णूची महापूजा. बरं का, स्वामीचं आणखी नसणारं कार्य करणं भक्ताचं काम विष्णूची पूजा आहे. गुरुची भक्ती करणं विष्णूची पूजा शिष्याचं काम आहे, विष्णूची पूजा आहे ती. पित्याचं वचन सांभाळणं, पित्याचं म्हणून असं आणखी नसणारं प्राप्त झालेलं शब्द सांभाळणं. बरं का, ही आणखी नसणारी मुलाची आणखी नसणारी विष्णूची पूजा आहे. मुलाने ते सांभाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे
सेवा पतिव्रतेची आणखी असणारी सेवा कशात आहे तर ह्याच्यामध्ये म्हणूनच आणखी असणारी सेवा आहे. पतीची सेवा करणं ह्याच्यामध्येच आणखी असणारी तिची पूजा आहे. तिनं सगळं समजून सांगते. मग ती म्हणती की आणखी असणारा तुम्ही असं करा, तुम्हाला मी सांगितलेलं समजणार नाही तर त्याच्याकरता आणखी असणारा तुम्ही असं आणखी असणारा आता असं करा की तुम्ही चंडपूर नावाचं आणखी असणारं एक गाव आहे, त्या चंडपूर नावाच्या गावाला जा. आणखी असणारं तिथे एक कसाई आहे आणि त्या कसाईला भेटा आणि मग त्याच्याशी तुम्ही आणखी असणारा संवाद करा म्हणून सांगतेय. तर तिथून आणखी असणारे पुंडलिक चंडपूर नावाच्या गावाला आले. तिथे आणखी असणारं एकच कसाई होता, मांस विकत होता तो. त्याच्याशी आणखी असणारं आपण कसं बोलावं म्हणून असं आणखी असणारं त्याच्या त्या दुकानासमोर त्या घरासमोर अख्खं एक दिवस झाडाखाली उभारून काढले. संध्याकाळी आपला सगळं धंदा आवरल्यानंतर म्हणून असं आणखी असणारा तो कसाईच पुंडलिकांना हाक मारतो, इकडे या पुंडलिका, इकडे या. पुंडलिकाला वाटलं माझं नाव तरी मी सांगितलं नाही, माझं आणखी असणारा ह्याला परिचय नाही, ह्याला काय फोन गेला का हॅलो म्हणून मोबाईल सारखं नाही, ह्याला माझं नाव वगैरे कसं काय कळालं. तर त्यावेळेला म्हणून असं आणखी असणारा तो कसाई सांगतो अग्रपूर नावाच्या गावामधून त्या पतिव्रता स्त्रीनं तुम्हाला इथं पाठवलंय माझ्याकडे, बरोबर आहे ना. म्हणलं हो बरोबर आहे. तुम्हाला आणखी नसणार हे सर्व आणखी नसणाऱ्या गोष्टी कशा कळाल्या तर त्यावेळेला आणखी नसणारे कसाही सांगतो मी दुसरं काही करत नाही, मी जर काही करत जर असेल तर आणखी नसणार मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. बरं का, आई वडिलांची सेवा करता करता म्हणून असं आणखी नसणारा ही मांस विक्रीचा मी धंदा करतो. बरं का, आई वडिलांनी सांगितलं जा दुकानात गिरायक आले तर तेवढं मांस विकून ये, तरच मी मांस विकायला येतो, अन्यथा येत नाही. त्यांची मर्जी सांभाळणं, त्यांचं आणखी असणारी इच्छा सांभाळणं हाच माझा प्रभू सर्वतोपरी आणखी असणारी विष्णूची पूजा आहे असं मी समजतो. मग त्यावेळेला आणखी असणारे पुंडलिकाने विचारलं मी काय करावा, तुमची तपश्चर्या सगळी काही व्यर्थ आहे, तुम्ही आणखी असणारी विष्णूची पूजा करा म्हणून सांगितली त्या कसाईने. बरं का, चंडपूर नावाच्या त्या गावच्या कसाईने सांगितलं तुम्ही विष्णूची पूजा करा म्हणून सांगितलं. आणि तिथून आणखी असणारे पुंडलिक चंद्रभागा सरोवराच्या ठिकाणी आले आणि तिथं आणखी असणाऱ्या आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं. आई वडिलांना म्हणले की बाबा आजपर्यंत आणखी असणाऱ्या माझ्या हातून अनेक चुकी घडल्या, तर त्या सर्व आणखी असणाऱ्या चुकीच्या संबंधामध्ये मी तुमच्या पायाजवळ आणखी असणारी माफी मागतो, मला प्रायश्चित्त म्हणून असं आणखी असणारा घ्यायचं आहे, तर त्याच्याकरता तुम्ही सांगा मी काय प्रायश्चित्त घ्यावं ते. त्यावेळेला त्या पुंडलिकाच्या आई वडिलांनी म्हणून असं आणखी असणारा पुंडलिकाला सांगितलं अनुतप्तस्य ते पुत्र प्रायश्चित्तम हरिस्मृती ही. बरं का, प्रायश्चित्त जर घ्यायचं जर असेल तर हरिस्मृती भगवंताचं नामस्मरण करणं हेच आणखी असणारं हरीचं नामस्मरण करणं हेच प्रायश्चित्त आहे म्हणून सांगितलं. मग काही दिवस हरीचं भगवंताचं ध्यान करत बसले, हरीचं ध्यान करत बसले. मग पुढं म्हणून असं की असणारा ज्यावेळेला हरीशी भगवंताशी एकाग्र जेव्हा झाले तर त्यावेळेला भगवंताच्या ठिकाणी परमात्मा न दिसता भगवंत न दिसता त्यांना त्या पुंडलिकाचे आई वडीलच दिसू लागले. मग त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा आता आपण आणखी नसणार आई वडिलांची सेवाच करावी, याच्या उपरी आणखी नसणार आपण काही करू नये म्हणून आणखी नसणारा सर्वस्वाचा त्याग केला, आई वडिलांची सेवा करू लागले. आणि आई वडिलांची आणखी नसणारा सेवा प्रत्यर्थ म्हणून असं आणखी नसणारा त्या ठिकाणी वैकुंठातून परमात्मा 2 रूपात आले. बरं का, 2 रूपात आले. पहिला रूप आहे सावळा आणि दुसरा रूप आहे गोरा. बरं का, अनेक संबंधामध्ये हा सावळा गोरा रूपाचा आणखी नसणारा आपल्याला संदर्भ लावता येतो. बरं का, अनेक संबंधामध्ये पहिला म्हणून असं आणखी नसणारा जो सावळा जो रूप सांगितला. बरं का, मी आता सगळं काही पातळ करून सांगत बसत नाही, माझ्यापेक्षा वेळ कमी आहे आणि माझा विषय जास्त आहे. बरं का, मी पहिल्यांदाच उपस्थित केल्याप्रमाणे मला ह्या 4 जे ठिकाणून परमात्मा आले ते सगळं काही मला वर्णन करायचं आहे थोडक्या वेळामध्ये. तर पहिलं जे आणखी असणारा सावळं जे परब्रह्म आहे तो आणखी असणारा विटेवरती उभा असणारा परमात्मा, आणि दुसरं गोऱ्या रूपामध्ये शुभ्र आणखी असणारा पांढऱ्या रूपामध्ये परमात्मा जे आले तेच म्हणजे आणखी असणारी चंद्रभागा नदी. बरं का, ती चंद्रभागा नदी आहे. आणि परमात्मा पांडुरंग म्हणजे आणखी असणारा सावळा परमात्मा आहे. नसरे लुटिता मागे बहुता जरी जुनाट हे खाणी उघडली. बरं का,
पायाळाच्या गुणे पडिले ठाऊकी जगा पुंडलिके दाखविले. अनेक आणखी असणाऱ्या पद्धतीचं आपल्याला वर्णन पाहायला सापडतं भगवंताच्या या संबंधामध्ये. बरं, अशा आणखी असणारा परमात्मा वैकुंठातून पुंडलिकाच्या त्या भक्ती करता पितृसेवा करता म्हणून असं आणखी असणारा आले, असं आणखी असणारा आपल्याला विष्णू पुराणामध्ये म्हणून असं आणखी असणारा पाहायला सापडतं. आणि दुसरं बरं का, देव आणखी असणारे द्वारकेतून आले असं आणखी असणारं वर्णन आहे. बरं का, देव द्वारकेतून पंढरीस आले. देव द्वारकेत काय आहे, पंढरीस का आले बाबा, पंढरीलाच का आले वगैरे वगैरे विषय विचार करत असताना कसं आहे, पंढरीचं एक महत्व सांगतो, जुनही सांगतो आणि आत्ता सध्या म्हणून असं आणखी असणारा प्रेझेंटला बरं का, आता सध्या प्रेझेंटला आणखी असणारं जे पंढरीचं महत्व आहे तेही सांगतो, म्हणजे लक्षात येईल. पहिल्यांदा म्हणून असं आणखी असणारा विचार करत असताना भागवतामध्ये सांगितलं पंढरी हे बरं का ब्रह्मांड बाह्य लोक आहे. बरं का, पंढरी हे ब्रह्मांड बाह्य लोक आहे. ब्रह्मांडामध्ये ह्या पंढरीची गणना कधी केली जात नाही. बरं का, ब्रह्मांडामध्ये होणारे म्हणून असं आणखी असणाऱ्या ज्या काही घटना असतील त्या आणखी असणाऱ्या पंढरीमध्ये कधी घटत नाही. बरं का, पण पंढरी हे ब्रह्मांड बाह्य लोक आहे. पंढरी परमात्माने स्वतःला राहण्याकरता म्हणून असं आणखी असणारा स्वतः निर्माण केलेलं असं आणखी असणारं हे गाव आहे पंढरी. बरं का, कसं 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 निर्माण केलं असेल थोडक्यात सांगतो, म्हणजे लगे लक्षात येईल. काय असतं, आपण एखादं घर बांधतो आयुष्यामध्ये, एक तरी घर बांधतो आपण, प्रत्येकाने आपल्या आपल्या आयुष्यामध्ये एक तरी घर बांधतो. घर बांधत असताना सगळं काही बांधतो, किचन होतंय, डायनिंग हॉल होतंय नाही का, बैठकीची खोली होतीये, सगळं काय होतं आणि सगळं बांधून बांधून शेवटी आणखी नसणारा मनुष्य विचार करतो आपल्याकरता एक खोली असली पाहिजे, नाही आपल्याकरता एक खोली असली पाहिजे हा विचार करतो मनुष्य. आणि त्याला हल्लीच्या सुधारित भाषेमध्ये बरं का, हल्लीच्या सुधारित भाषेमध्ये असं आणखी नसणारं त्या खोलीचं नाव आहे मास्टर बेडरूम. काय म्हणतात त्याला, मास्टर बेडरूम म्हणतात. म्हणजे मोठं बेडरूम असतं आणि त्याच्यामध्ये बैठक वेगळी असती, बेडरूम वेगळं असतं, अटॅचमध्ये सगळं काही व्यवस्था असती रात्रविधीची. बरं का, हे सगळं असतं, त्याचं नाव आहे मास्टर बेडरूम, असं सगळं असतं. बरं का, तर तसं भगवंताने विचार केला की बाबा मी हे सगळं विश्व निर्माण केलं, सगळी ही सृष्टी मी निर्माण केली. बरं का, पण भानगड अशी आहे की हिथं म्हणून असं की असणारा मला माझ्या भक्तांबरोबर क्रीडा करण्याकरता एकही मी जागा निर्माण केली नाही. माझ्या भक्तांबरोबर मला राहण्याकरता म्हणून एकही जागा निर्माण केली नाही. म्हणून असं विचार करून भगवंतानी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या सुदर्शनावरती म्हणून असं आणखी असणारी त्या पंढरीचं आणखी असणारं निर्माण केलं. बरं का, म्हणून तरी आणखी असणारं महात्मे सांगतात, वसे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. अविनाश आहे पंढरी, अविनाश आहे, नाश होत नाही पंढरीला, पंढरीलाही नाश नाही आणि पंढरी पांडुरंगालाही नाश नाही. मी म्हणतो म्हणून असं आणखी असणारा थोडंसं लोकांना विरोधाभास वाटेल की बाबा असं का बोलतेत महाराज म्हणून. बरं का, काळ्या दगडावरची रेग आहे, लिहून ठेवा, पंढरीलाही नाश नाही आणि पंढरी पांडुरंगालाही नाश नाही. बरं का, कृपा करून कधी आणखी नसणार पंढरीश पांडुरंगाला परत परत सारखं सारखं म्हणून असं आणखी नसणार ते वज्रलेप करण्याची कधी आणखी नसणारा प्रयत्न करू नका. बरं का, ते का नाश होणारा ब्रह्म नाही, तो अविनाशी आहे परमात्मा. बरं का, हे झालं जुना विषय. प्रेझेंटचा विषय सांगतो, म्हणजे वर्तमानाचा विषय. पंढरीला नाश नाही, पंढरी ब्रह्मांड बाह्य लोक आहे. त्या संबंधामध्ये बरं का विचार करत असताना एकच विषय सांगू इच्छितो बरं का महाराज. कोरोना अख्ख्या जगात झाला पण पंढरीत झाला नाही. बरं का, अख्ख्या जगात कोरोना झाला, 150-200 देशामध्ये कोरोना झाला. बरं का, एवढंच नव्हे तर पुणे मुंबईमध्ये तरी आणखी नसणार आपल्या देशाच्या पुणे मुंबईमध्ये तरी थैमान माजलंय त्या कोरोनाने. बरं का, पण तो कोरोना पंढरीमध्ये झाला नाही. ब्रह्मांड बाह्य लोक आहे पंढरी. बरं का, आणि आता विषय खूप ऐरणीवरती आहे की बाबा कोरोना झाला, वारी बुडली, येऊ झालं, तेऊ झालं, दुःख झालं, अमुक झालं, तमुक झालं. काही दुःख मानायची गरज नाही, दुःख मानू नये. कमीत कमी मला तरी असं म्हणायचंय की ज्या वारकरी जे आहेत त्यांनी तरी दुःख मानू नये त्या गोष्टीचा. जे ज्ञानोबा तुकोबारायांचे आणखी असणारा वाङ्मयाचे अभ्यासक आहेत त्यांनी तरी म्हणून असं आणखी असणारा त्या विषयाचं दुःख मानू नये. का तर तुकोबारायांनी गाथ्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बरं का, तुकोबारा स्पष्टपणे सांगतात, काळाच सारखी वाहती नक्षत्रे करिता दुसरे फळ नाही, ऐसे कर्त्याने ठेविले करून आणि भरिले भरून मापने मे.
बरं का. भगवंतानी चतुर्युगाची घटना पहिल्यांदाच करून ठेवलेली आहे. स्वतःनी केलेल्या त्या चतुर्युगेच्या घटनेमध्ये स्वतः परमात्मा कधी हस्तक्षेप करत नाही. आपण तरी सांगतो गतिर्भर्ता प्रभुसाक्षी निवास शरणम सुवृत्त प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम आकाशे सर्वत्र वसावे वायुनेर भवयुगे असावे पावके ढाळे वर्षावे जळे पर्वती बैसका वगैरे वगैरे आपण सांगतो. नुसतं सांगण्यापुरतं नाही हो, अनुभवात म्हणून असं आणखी नसणारा घेतला पाहिजे तो विषय. तर त्याच्याकरता सांगतो की आणखी नसणारा त्या विषयाचं कधी आणखी नसणारं दुःख मानू नये. बरं का. दुःख मानायचं नाही, भगवंताची इच्छा आहे. बरं का. जैसी स्थिती आहे तैशा परितूर आहे, कौतुकुतुक आहे संचिताशी. अशा व्यवस्थेमध्ये आणखी नसणारं वारकरी राहिलं पाहिजे. अशा व्यवस्थेमध्ये म्हणून असं आणखी नसणारा ज्ञानोबा तुकोबरांच्या वाङ्मयाच्या अभ्यासकांनी राहिलं पाहिजे नाही. बरं का. दुःख मानू नये. बरं का. असो, मला तिकडे जायचं नाही. पंढरीस परमात्मा आले. दुसऱ्यामध्ये आणखी नसणारा पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे. कसं काय आले बाबा, कशा करता आले, काय आले. तर काय आहे, एक साधा विचार सांगतो. साधा विचार. वारकरी असो किंवा ब्राह्मण असो, बरं का, आपलं नित्यान्निक झाल्यानंतर आपलं जे काही संध्या स्नान आदी कर्म असतील, संध्या आदी कर्म असतील, तर्पण आदी असेल, गंध लावणं असेल, काही वाचनादी असेल, हे सगळं झाल्यानंतर म्हणून असं कृष्णार तो करत जर काही जर असेल, काय करतो, घरच्या देवाच्या समोर जातो, देवांचं दर्शन घेतो. कोणी हात जोडून घेतं, कोणी पुढे टेकून घेतं, कोणी डोकं लावून घेतं, तो विषय स्वतंत्र. तिकडं मला जायचं नाही. तसंच त्याचप्रमाणे ही जी व्यवस्था आहे, ही एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्वर्गामध्ये आणखी नसणारा देवलोकामध्ये देखील आहे. बरं का. देवलोकामध्ये म्हणून सुद्धा आणखी नसणारी ही व्यवस्था आहे. दररोज सगळेचे सगळे देव आपलं नित्यान्निक कर्म आणखी नसणारं झाल्याच्या पश्चात परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता म्हणून असं आणखी नसणारं जात असत. देवांचं दर्शन घेण्याकरता जात असत. बरं का. तसं देव आणखी नसणारं एके दिवशी देवांच्या दर्शनाला इंद्र निघालेला असताना इंद्राची पत्नी शची, बरं का, इंद्रपत्नी शची, इंद्राची पत्नी, इंद्राची राणी शची, ती पण म्हटली की बाबा मलाही तुमच्याबरोबर देवदर्शनाला यायचंय, मलाही घेऊन चला. ठीक आहे, हरकत नाही, चला. दोघं मिळून निघाले. इंद्र आणि इंद्रपत्नी दोघं मिळून निघाले. दोघांनी गेले, देवांचं दर्शन घेतलं. देवांचं दर्शन घेतलं, आनंद वाटला, दोघांनाही आनंद वाटला. पण शचीच्या मुखावरती थोडंसं म्हणून असं देखील असणारं भाव वेगळे दिसले. वेगळे भाव दिसल्यानंतर म्हणून असं देखील असणारं भगवंताने सांगितलं, शची, तुझ्या आणखी नसणाऱ्या मुखावरती भाव वेगळे दिसत आहेत. त्याला कारण काय आहे, काय तुझ्या मनात आहे ते सांग बरं जरा मला. म्हटल्याच्या पश्चात ते शची शांती आहे, महाराज काही नाही, तुमच्या आणखी नसणाऱ्या अंकावरती म्हणजे तुमच्या मांडीवरती बसण्याची माझी इच्छा आहे. तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. तर त्यावेळेला म्हणून असं आणखी नसणारे देवाने सांगितलं, बाई आत्ता ती तुझी माझी इच्छा आणखी नसणार मी पूर्ण करू शकत नाही. त्याला काही काळ जावं लागेल, त्याला त्याच्याकरता काही तपश्चर्या तुला करावी लागेल, मग तुझी मी इच्छा पूर्ण करेल. ठीक आहे, हरकत नाही. त्या शचीनी, इंद्रपत्नी आणखी नसणारी त्या शचीनी भगवंतानी सांगितल्याप्रमाणे 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. बरं का. आपण आणखी नसणाऱ्या ग्रंथामध्ये वाचतो की विश्वामित्रांनीच म्हणून असं आणखी नसणाऱ्या 60,000 वर्ष केली नाही, शचीने देखील 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि पुढं म्हणून असं आणखी नसणारी ज्यावेळेला परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्णावतारास आले, बरं का, तर तीच आणखी नसणारी होती राधा. बरं का. एकंदरीत 8 राधा आहेत. 8 राधेचा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो एकंदरीत. बरं का. आणि एक राधा अशी पण होती की ती भगवंताची पत्नी होती. अष्टप्रधान राण्या ज्या होत्या, अष्टप्रधान राण्यामध्ये बरं का आणखी नसणारी भगवंताची एक प्रधान राणी आणखी नसणारी राधा पण होती. पण माझा जो विषय आत्ता जो राधेचा आणखी नसणारा जो चालू आहे, ती आणखी नसणारी राधा ती नाही, पत्नीची संबंधात ती राधा नाही. बरं का.
त्या राधेनं म्हणूनच आणखी असणारे भगवंताच्या संबंधामध्ये आणखी असणारे वागली. दोघांचं आणखी असणारे एकमेकाच्या संबंधामध्ये अत्यंतिक अन्योन्य भक्ती होती. देव म्हणून आणखी असणारा गोकुळातनं मथुरेला गेले. मथुरेमध्ये म्हणून आणखी असणारा जरासंधाचा आक्रमण आणखी असणारा अधिक झाल्याच्या पश्चात म्हणून आणखी असणारा देवाने 16,108 बायकांच्या बरोबर म्हणून आणखी असणार राहण्याकरता स्वतंत्र एक नगरी निर्माण केली. त्याचं नाव आहे द्वारका. बरं का, द्वारका अशा करता निर्माण केली. आता द्वारकेचं म्हणून आणखी असणारी कथा भरपूर मोठी आहे, मला तिकडे जात बसायचं नाही. द्वारकाच का निर्माण केली, ती तिथंच का निर्माण केली वगैरे वगैरे वगैरे, कथा भरपूर मोठी आहे, मला तिकडे जायचं नाही. माझा विषय एवढाच चाललाय की ती द्वारका निर्माण केली. द्वारकेमध्ये म्हणून आणखी असणारे परमात्मा राहू लागले. द्वारकेमध्ये परमात्मा राहू लागल्यानंतर एके दिवशी म्हणून आणखी असणारी ती राधा द्वारकेमध्ये परमात्म्याला भेटण्याकरता म्हणून आणखी असणार आली. तर त्यावेळेला देव रुक्मिणीच्या म्हणून आणखी असणार मंदिरामध्ये होते. वास्तविक तिथंच होते का? नाही ना, 16,108 घरी होते देव. बरं का, नारदांच्या विषयाच्या संबंधामध्ये आपण आणखी असणार विचार करत असताना आपल्याला पाहायला सापडतं की देव सगळ्या घरी होते, पण विशेषत्वानं म्हणून आणखी असणार रुक्मिणीच्या घरी देव असणार आहेत हे जेव्हा कळालं राधेला, तर राधा म्हणून आणखी असणार देवांच्या भेटी करता रुक्मिणी मातेच्या घरी जातीये. तर रुक्मिणी माता म्हणून आणखी असणार काहीतरी कामास्तव म्हणून आणखी असणार इकडे तिकडे गेलेली असताना राधेने भगवंताचं चरणवंदन केलं, नमस्कार केला. आणखी असणार राधेने भगवंताला विचारलं, देवा तुम्ही मला विसरलात? नाही बाई, विसरलो नाही मी तुला. नाही, तुम्ही विसरलात देवा. तुम्ही मागे आणखी असणार सांगितला होता की तू तपश्चर्या कर, पुढच्या आणखी असणार जन्मामध्ये आणखी असणार तुला मी हा योग दिन म्हणून सांगितला होता. तुम्ही मला विसरलात? नाही, विसरलो नाही, मी ओळखतोय. तू शची आहेस, या जन्मात की तू राधा आहेस, पण पूर्वजन्मात की तू शची आहेस. बरोबर आहे देवा. तर माझ्या आणखी असणार मला दिलेल्या त्या शब्दाचं काय? आत्ता पूर्ण करतो ना. देवाने सांगितलं आत्ता पूर्ण करतो, लगेच पूर्ण करतो. हरकत नाही देवा. मग काय करू? काय नाही. देवानं बोलवलं, त्या शचीला उचलून घेतलं, आपल्या मांडीवर बसवून घेतलं. आपल्या मांडीवर बसवून घेतलं. मांडीवर बसवण्याचं म्हणून आणखी असणारं ते सुख जे काय होतं ते प्रदान केलं भगवंतानी त्या राधेला. राधेला अत्यंतिक आनंद वाटला. 60,000 वर्षाची तपश्चर्या आज फळाला आली, ह्या गोष्टीचा आनंद वाटला तिला. आणि हे सगळं असं विषय चालू असताना तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता येते आणि रुक्मिणी मातेने हा विषय बघितला. रुक्मिणीला संताप झाला. कुणाला होणार नाही? होय की नाही? संताप झाला. आणि त्या संताप तृप्त असं आणखी नसणार त्या रुक्मिणी मातेने म्हणून असं आणखी नसणार तिथून आणखी नसणारी निघाली. आणि आपल्याला कुठेतरी बसायचं आहे हा विचार करता करता म्हणून असं आणखी नसणारी ती माता आणखी नसणार येऊन दिंडीर वनामध्ये आणखी नसणारी ती तपश्चर्याला बसली. वास्तविक नाव ह्याचं दिंडीरव वन आहे बरं का. दिंडीरव बरं का, दिंडीर नाही. भागवतामध्ये पुराणांमध्ये आणखी नसणारा पद्मपुराणामध्ये येणारी आणखी नसणाऱ्या कथेच्या संबंधामध्ये सांगतो ह्या वनाचं नाव आहे दिंडीरव वन. बरं का, गयासूर नावाचा आणखी नसणारा मोठा असुर होता इथं, त्यांनी तपश्चर्या केलेली ही भूमी. बरं का, हा इथला गयासूर जो होता आणखी नसणारा तो धर्मात्मा होता. गयेचा गयासूर जो होता तो आणखी नसणारा अधर्मी होता, पण हा इथला जो होता तो धर्मात्मा होता. त्या तपश्चर्याची आणखी नसणारी ती भूमी तिला आणखी नसणारा आनंद वाटलं. कसं आहे, गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये देखील आणखी नसणारा परमात्मा सांगतो की आणखी नसणारा देवाचं अनुष्ठान कुठं करावं. देव स्वतः सांगतात शुचो देश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. बरं का, ते देश शुची असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. संध्या करत असताना गंधनामादी आणखी नसणारा लावत असताना गोपीचंदन मुद्रादी आणखी नसणारा धारण करत असताना कुठेही बसू नये. बरं का, शुची देश आणखी नसणारा असलं पाहिजे, स्वच्छ जागा असली पाहिजे. त्या ठिकाणी म्हणून असं आणखी नसणारा बसून ह्या सर्व कर्म आणखी नसणारा करावा. 6व्या अध्यायामध्ये येणारी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आणखी नसणार रुक्मिणी मातेलाही वाटलं की बाबा आणखी नसणार हे चांगलं ठिकाण आहे, हे योग्य आणखी नसणारं ठिकाण आहे, तर आणखी नसणार आपण इथं तपश्चर्याला बसावं. देव तपश्चर्याला बसले, रुक्मिणी माता तपश्चर्याला बसली. देवाने नारदाला बोलवलं, नारदाला विचारलं, नारदा रुक्मिणी माता कुठे आहे माहिती आहे का? नारद सांगतात, देवा माझी का चेष्टा करता तुम्ही? तुम्ही सर्वज्ञ आहात, मी अल्पज्ञ आहे. तुम्ही सर्वसाक्षी आहात, मी अल्पसाक्षी आहे, मला हे कळत नाही. म्हटल्यानंतर देवाने म्हणून असं नाही करणार दयान दृष्टीनं पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं
आणखी नसणारा भीमेच्या ठिकाणी म्हणून असं आणखी नसणारा दिंडेर नावाचं वन आहे, तिथं आणखी नसणारी ही रुक्मिणी माता बसलेली आहे असं तिच्या लक्षात आलं. आणि देव निघाले, तिला हुडकण्याकरता निघाले, तिच्या शोधाकरता निघाले. निघाल्याच्या पश्चात आणखी नसणारा देवानी आणखी नसणारा वेश पालटवला, आपला वेश बदलला. बरं का, पितांबर नेसणारे परमात्मा गजचर्मधारी झाले. गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. बरं का, रुद्राक्षाची माळा घातली गळ्यामध्ये, असं आणखी नसणारा वेशधारी होऊन रुक्मिणी मातेच्या समोर आले देव. नासिकाग्र दृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारा उभारले. काही बोले ना थोडा वेळ नंतर म्हणून असं आणखी नसणारा लक्षात आलं देवांच्या की बाबा आणखी नसणारे ही मला ओळखलेली नाही म्हणून असं आणखी नसणारा जवळ गेले. आणखी नसणारा देव जवळ जाऊन रुक्मिणी मातेला विचारले, मला ओळखता का तुम्ही? देव रुक्मिणी माता म्हणते, नाही. नवऱ्याबरोबर भांडलात का? भांडायची काय गरज होती? नवरा तुमचा तसं नाही, तुम्ही समजता तसं नाही नवरा तुमचा. हे सगळं समजून सांगितलं. रुक्मिणी माता काय तयार होईना, मानायला तयार होईच ना. आजही म्हणून असं आणखी नसणारा पंढरीच्या दिंडेर वनामध्ये म्हणून असं आणखी नसणारं रुक्मिणीचं स्वयंभू मंदिर आहे. बरं का, कधी आलं तर म्हणून असं आणखी नसणारं दर्शन घ्या. रुक्मिणी माता काही मानेना, काही ऐकेना. शेवटी म्हणून असं आणखी नसणारं परत आणखी नसणारं ते देव काय करावं हा विचार करता करता मूळ रूपात आले. आणि चंद्रभागेच्या सरोवरावरती म्हणून असं आणखी नसणारा पुंडलिक मुनी आणखी नसणारं तिथं ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या जवळ आले. आणखी नसणारं त्यांना विचारलं, बाबा मी नासिकाग्र दृष्टीनं तिथं उभे होते त्यावेळेला म्हणून असं आणखी नसणारं पुंडलिकाने सांगितलं, देवा इथं उभारू नका, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, तर इथं तुम्ही आणखी नसणारं आत्ता उभारू नका. मग उभारायला मला जागा दे म्हटल्याच्या पश्चात गयासुराने म्हणून असं आणखी नसणारं शाप दिला होता इंद्राला. आणि त्या इंद्राची झाली होती वीट. बरं का, आणि ती पुंडलिकाच्या जवळ होती. आणि ती पुंडलिकाने म्हणून असं आणखी नसणारी काय केली, तुकोबाराय सांगतात प्रमाणे, मागे भिरकाविली वीट, ऐसा कैसा झाला तू दीट. मागे भिरकाविली वीट. बरं का, मागे भिरकावून दिली. मागे म्हणून असं आणखी नसणारं भिरकावून दिली. त्या विटेवरती म्हणून असं आणखी नसणारं परमात्मा उभारले. फार काय मोठी वीट आहे अशातली विषय नाही ती वीट. ज्या पुंडलिकाने भगवंताला होता वीट जी दिली ती फारशी काय मोठी आहे असं विषय नाही. अत्यतिष्ठत दशांगुलम. बरं का, दशांगुलाची वीट आहे ती. बरं का, मी माझ्या पदरचं काहीतरी बोलतो की म्हणा वेदाने काहीतरी सांगितलं असा विषय नाही. बरं, कधीही देखील आणखी नसणाऱ्या पांडुरंगाच्या आणखी नसणाऱ्या विटेचं तुम्ही आणखी नसणारं माप घेतलं तरी 10 अंगुलीच आणखी नसणाऱ्या लांबी रुंदीची ती आणखी नसणारी वीट आहे. आणि त्याच्यावरती परमात्मा समचरणानं म्हणून असं आणखी नसणारं उभारले. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. बरं का, असं आणखी नसणारं परमात्मा त्या ठिकाणी उघड्या रूपामध्ये आले होते. त्यांना उभा केलं. आणखी नसणारं आले कुठून, तर आणखी नसणारं द्वारकेतून आले. असं आणखी नसणारी कथा पद्मपुराणाच्या संबंधामध्ये आणखी नसणारं आपल्याला पाहायला सापडतं. बरं का, आता तिसरा विषय राहतो माझा स्कंदपुराणाच्या संबंधामध्ये. बरं का, स्कंदपुराणाच्या संबंधामध्ये म्हणून असं आणखी नसणारा माझा विषय राहतो. एकदा काय होतंय, पुंडलिकाच्या आईवडिलांनी म्हणून असं आणखी नसणारी इच्छा केली की बाबा आम्हाला आणखी नसणार यात्रा करायची आहे. पण पुंडलिक थोडीशी आणखी नसणारा बायको वेळे होती. बरं, आता तुम्हाला माहित आहे पुंडलिकाने म्हणून असं आणखी नसणारा बायकोला खांद्यावर घेतलं. आई वडिलांना म्हणून असं आणखी नसणारं धरून ओढत आणखी नसणारं अशा रीतीनं म्हणून असं आणखी नसणारं त्यांना यात्रेला घेऊन गेले. त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी गेले. गंगा यमुना सरस्वती असं आणखी नसणारा त्रिवेणी संगम जे आहे त्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी म्हणून असं आणखी नसणारं गेल्याच्या पश्चात त्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी एक मुनीचं आश्रम होतं. त्या आश्रमामध्ये 3 कुलीन बायका, 3 अशा घाण झालेल्या बायका, कुलीन बायका त्या आश्रमात गेल्या. आणि काही वेळेला बाहेर आल्या तर म्हणून असं नसणारं अत्यंत रूपवती होऊन, अत्यंत सुंदर होऊन, अत्यंत तेजस्वी असं नसणारं होऊन त्या तिन्ही बायका बाहेर आल्या. ही सगळी घटना त्या पुंडलिकाने पाहिली. बरोबर, हे जे आश्रम जे होतं ते आणखी नसणारं त्या त्रिवेणी संगमाच्या पश्चिम तीराला होतं. बरं का, आणि ते आश्रम होतं कुक्कुट स्वामीचं. बरं,
नाम स्वामीचं म्हणून असं आणखी असणार आश्रमातनं त्या बाहेर पडलेल्या त्या स्त्रियांना म्हणून असं आणखी असणार विचारलं, तुम्ही कुठं गेलता, तुम्ही कोण आहात, हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्ही नद्या आहोत, गंगा यमुना सरस्वती आम्ही नद्या आहोत, तुम्ही का तिथे गेला होता. तर आणखी असणार त्यांनी सांगितलं की बाबा अनेक लोक येतात आमच्यामध्ये, त्यांचं पाप आणखी असणार सोडून देतात, मग आमच्या ठिकाणी त्यांच्या संबंधामध्ये निर्माण झालेलं पाप धुण्याकरता म्हणून असं आणखी असणार आम्ही ह्या मुनीच्या आश्रमामध्ये येतो, ह्यांची सेवा करतो आणि ह्यांच्या सेवेला आम्ही आणखी असणार परत शुभ्र होऊन परत पवित्र होऊन म्हणून असं आणखी असणार लोकांच्या सेवेकरता आम्ही आणखी असणार आमच्या नदीमध्ये जाऊन राहतो. बर, आनंद वाटला. आतमध्ये कोण आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, नाव काय, कुक्कुटस्वामी. कुक्कुटस्वामींची आणखी असणार एक महत्वाची घटना सांगतो तुम्हाला, लक्षात येईल बरं का. कधी जरी म्हणून असं आणखी असणार विषय पडला तर ह्या एक मंत्र आहे, त्या मंत्राचा आणखी असणार आपण स्मरण जरी केला बरं का, तरी आणखी असणार आपले सगळे दुःशकुन शुभशकुनामध्ये म्हणून असं आणखी असणार परिवर्तन होतात बरं का. वाराणस्याः पश्चिमे तीरे बरं का, कुक्कुटनामो द्विजः तस्याः स्मरणमात्रेण दुःशकुनो शकुनो भवेत बरं का. वाराणसीच्या पश्चिम तीरामध्ये म्हणून असं आणखी असणार कुक्कुटनाम स्वामीच्या आणखी असणार तिथं आश्रम आहे, कुक्कुट स्वामी राहतात. त्यांचं आणखी असणार स्मरण मात्रानं आणखी असणार दुःशकुनो शकुनो भवेत, दुःशकुनांचं म्हणून असं आणखी असणार शुभशकुनांमध्ये असं आणखी असणार परिवर्तन होतं. असं मी बोलत नाही, असं आणखी असणार आपल्याला पुराणांमध्ये आणखी असणार स्कंद पुराणामध्ये पाहायला सापडतं बरं. कुक्कुट स्वामीच्या ठिकाणी गेले पुंडलिक, त्यांच्याशी बोलले, त्यांना विचारलं, बाबा तुमच्याकडे 3 बायका आल्या होता, तुम्ही त्यांना पवित्र केलं, अत्यंत आणखी असणारं रूपवती पवित्रवती होऊन असं आणखी असणारा त्या बायका सगळ्याच्या सगळ्या आत्ता बाहेर पडल्या. ते म्हणते मला काही माहिती नाही, मला माहिती नाही असं. हो, त्या बायका कोण होत्या, गंगा यमुना सरस्वती होत्या, त्रिवेणी होत्या, त्या तुमच्या सेवेकरता आल्या होत्या, असं मला माहिती नाही. तिथे त्रिवेणी संगम आहे, हो मला माहिती नाही. खरंच माहिती नव्हतं, त्यांना खोटं बोलत नव्हते, खरंच माहित नव्हतं. मग पुंडलिकाने विचारलं, हाकेच्या अंतरावरती म्हणून असं आणखी नसणार त्रिवेणी संगम आहे, त्या तिन्ही आणखी नसणार आहे संगमाच्या आणखी नसणारा नद्या तुमच्या ठिकाणी येतात, पवित्र होऊन जातात आणि तुम्ही सांगता माहिती नाही. कुक्कुटस्वामी म्हणतात खरंच मला माहिती नाही. का तर मी अखंड आणखी नसणाऱ्या पितृसेवेमध्ये मी मग्न असतो, अखंड पितृसेवा मी करत असतो, अखंड त्या पितृंच्या माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मी मग्न असल्यामुळे मला आणखी नसणार कोण येतंय कोण जातंय त्या विषयाच्या संबंधामध्ये मी आणखी नसणार कधी मी पाहत नाही असं आणखी नसणारा सांगितल्यानंतर मग त्यांच्या आणखी नसणाऱ्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की बाबा आपण करतो ती चूक करतो, आई वडिलांची सेवा हीच प्राधान्याने केली पाहिजे. म्हणून नमस्कार केला कुक्कुटस्वामींना आणि तिथून आणखी नसणार निघाले बरं का. तिथून निघाले चंद्रभागा सरोवराच्या ठिकाणी आले बरं. चंद्रभागा आणखी नसणारं जे सरोवर आहे ते आणखी नसणारं विश्वकर्मानं निर्माण केलेलं आहे बरं का. कसं आहे, भीमा एकच आहे ही नदी. जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हणून असं आणखी नसणारा आपल्या पांडुरंग अष्टकामध्ये आणखी नसणारा उच्चार करत असताना हे आणखी नसणारा स्पष्टपणे सांगितलेलं आहे बरं का. महायोगपीठे तटे भीमरथ्या बरं का, भीमरथी किंवा भीमा असं आणखी नसणार हिचं नाव आहे. पूर्ण नदी भीमा आहे, पण भीमा नदीचं आणखी नसणारा चंद्रभागा सरोवरही आहे भीमेमध्ये बरं का. हे कसं काय, कुठून कुठं आहे, तर भीमा आणखी नसणारी पूर्ण भीमा ही नदी पुंडलिकापर्यंत ही भीमा आहे आणि पुंडलिकापासून ते म्हणून असं आणखी नसणार विष्णुपदापर्यंत ही नदी चंद्रभागा सरोवर आहे. कारण तर नुसतं सरोवर नाही बरं का, नुसतं आणखी नसणार काहीतरी पाण्याचं आणखी नसणार एखादा डोहा आहे तसं नाही बरं का. नदीमध्ये असणारे जलचर वेगळे आणि सरोवराच्या संबंधामध्ये असणारे जलचर वेगळे असतात कधीही बरं का. जे नदीमध्ये असतं ते सरोवरामध्ये नसतं, जे हितं असतं ते तिकडं नसतं, असं आणखी नसणार विषय आहे. चंद्रभागेच्या ठिकाणी भीमेच्या ठिकाणी तो आणखी नसणार आपल्याला बदल पाहायला सापडतो बरं का. महात्म्याने हे पण सांगितलेलं आहे की चंद्रभागेत स्नान कधी करावा, भीमेत स्नान कधी करावा, दोन्हीच्या संगमामध्ये स्नान कधी करावा बरं का. हाही आणखी नसणार उल्लेख आपल्याला पुराणिकांमध्ये आणखी नसणारा पाहायला सापडतो बरं का. मला आता तिकडे जात बसायचं नाही, माझा विषय राहून चाललाय मूळ विषय बरं का.
तर म्हणून असं आणखी असणार चंद्रभागा सरोवराच्या ठिकाणी अनेक आणखी असणार आपल्याला तीर्थही पाहायला सापडतात. वेणू तीर्थ आहे, पद्मतीर्थ आहे, बरं का, असं अनेक तीर्थही आणखी असणार त्या ठिकाणी पाहायला सापडतात. मी माझ्या पदरचं बोलत नाही, तुकोबाराय आणखी असणार बोलतात. ह्या विषयाला तुकोबारायांचं प्रमाण आहे, बरं का. पद्मतीर्थी विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद, बरं का, असं आणखी असणार उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. तर असं चंद्रभागेच्या आणखी असणार सरोवर हा विश्वकर्माने निर्माण केलेले हा सरोवरावरती म्हणून असं आणखी असणार पुंडलिकाने एक आणखी असणारी कुटी निर्माण केली, एक झोपडी, एक आश्रम निर्माण केलं आणि त्या आश्रमामध्ये राहू लागले अनेक दिवसापर्यंत. म्हणून असं आणखी असणार पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली, माता पित्यांची सेवा केली, त्यांना काय लागतं ते सगळी त्यांची शुश्रूषा केली. त्यांचं पाय दाबावं झोपताना, त्यांना जीव घालावं, सकाळी त्यांना अंघोळ घालावी, त्यांना कपडे नेसवावे, त्यांची आणखी असणारी गंधाक्षता करावी, त्यांना विचारावं बाबा आज तुम्हाला कुठं जायचं आहे का, काय खायला करायचं आहे, काय प्यायला करायचं आहे, तुम्हाला कुठं तीर्थाला जायचं आहे का, जायचं असेल तर हे दक्षिणा घ्या, तिथे खर्च करा, हे सगळं आणखी असणार करावा. पितृवचनाची पितृसेवा आणखी असणारे भरपूर केली. प्रस्तुत सेवेकरता सुरुवातीलाच मी बोललेल्या आणखी असणार अभंगामध्ये आणि विषय येऊन गेलेला आहे. पितृसेवा पुण्य लादले निघा ब्रह्म सनातन अंगसंगे, बरं का. पितृसेवेचं पुण्य म्हणून असं आणखी असणारा प्राप्त झालं आणि त्या पितृसेवेच्या पुण्याच्या संबंधामध्ये, बरं का, विषय असा घडला स्कंदपुराणामध्ये उल्लेख येतो. एके दिवशी चतुर्मुख ब्रह्मा आले पुंडलिकाला भेटण्याकरता. म्हणून पुंडलिकाला आनंद वाटला, ब्रह्मदेव आले, आनंद वाटला. ब्रह्मदेवाला विचारलं बाबा तुम्ही का आलात. नाही, तुमच्या तपश्चर्येला मी प्रसन्न झालो, आलोय मी, माझ्याकडनं काहीतरी मागून घे. पुंडलिक सांगतात तुला मागणार नाही, तुझ्याकडनं काहीतरी मागून घ्यावं असं आणखी नटणार, तू देणार काय आहेस, तुला मी मागणार नाही, बरं का. मागू तरी तुझं मागू, नाही का, मागायचं ते आणखी नटणार तुलाच मागणार, पांडुरंगालाच मागायचं, त्याला सोडून दुसऱ्याला मागायचं काय. त्याच्याकरता म्हणून असं आणखी नटणार तुला मी मागणार नाही म्हणून सांगितलं. बरं ठीक आहे, हरकत नाही. त्यांची आणखी असणारी अनन्य आणखी असणारी तपश्चर्या, अनन्य त्या पितृभक्तीची पितृसेवेचं आणखी असणारा विषय पाहून आणखी असणारा चतुर्मुख ब्रह्माला आनंद वाटला आणि ब्रह्माने आशीर्वाद दिला. ब्रह्माने दोन गोष्टी सांगितल्या कुणाला, पुंडलिकाला, बरं का महाराज. ब्रह्मदेव म्हणतात की आणखी असणारा पुंडलिका काळजी करू नको, तुझी सेवा फळाला आली तर तुझ्या सेवेत करता म्हणून असं आणखी असणारा प्रित्यर्थ म्हणून परमात्मा तुला भेटायला येणार आहे. 2-3 दिवसांमध्ये तुझी आणखी असणारी परमात्म्यांची गाठ होईल असं आणखी असणारं सांगितलं. पण त्या अगोदर त्या पुंडलिकाने एक गोष्ट सांगितली, मी मूळ आणखी असणारा माझ्या विषयावरती येतो. त्या अगोदर चतुर्मुख ब्रह्माने आणखी असणारा पुंडलिकाला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की बाबा भगवंतानी आणखी असणारं मथुरेमध्ये जन्म घेतला, तिथून म्हणून असं आणखी असणारं वसुदेवाच्या पोटी जन्म घेतला. वसुदेवाने त्यांना गोकुळामध्ये नेऊन ठेवलेला आहे. गोकुळामध्ये नंद यशोदेच्या घरी आणखी असणारा देव वाढत आहेत. आणखी असणारा वाढता वाढता परमात्मा म्हणून असं आणखी असणारा मोठे झाले. मोठे होऊन म्हणून असं आणखी असणारा 5 वर्षाचे झाले आणि होत असताना म्हणून असं आणखी असणारा भगवंताने तृणावर्त मारला, चकडासूर मारला, पुतना मारली, अनेक दैत्यांचा म्हणून असं आणखी असणारा संहार केलेला आहे, बरं का. आणि सर्व गोपाळांसहित म्हणून असं आणखी असणारं अलौकिक असं आणखी असणारा काल्याचा उत्सवही भगवंताने आणखी असणारा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या येत्या 2-3 दिवसांमध्ये म्हणून असं आणखी असणारं तुझ्या भेटी करता आणखी असणारं देव येणार आहेत असं सांगितलं, बरं. आणि देवाचं आणखी असणारं वचन पाहून, देवा चतुर्मुख ब्रह्माचं आणखी असणारं वचन पाहून आनंद वाटला पुंडलिकाला. पुंडलिकाने म्हणून असं आणखी असणारं सांगितलं, हरकत नाही देवा, आनंद वाटला. आणि तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे म्हणून असं आणखी असणारं त्यांचं चित्त सगळं म्हणून असं आणखी असणारं सेवा करता करता पांडुरंगाकडे चित्त लागलं, देवाकडे चित्त लागलं. तो दिवस उजडला, तो दिवस उजडला, आनंदाचा तो दिवस उजडला. देव निघाले.
पुंडलिकाच्या भेटी करता, पुंडलिकाला भेट देण्याकरता म्हणून असं कृष्णाला देव निघाले. भेट देण्याकरता निघत असताना नारदाने विचारलं, देवा निघालात कुठं? कुठं निघालात तुम्ही सांगा मला. नारदांना आणखी नसणार देवाने सांगितलं, मी आणखी नसणारा पंढरीला चाललोय, पुंडलिकाला भेट देण्याकरता चाललोय. असं हो. नारद म्हणते, मी पण येतो, मलाही घेऊन चला. बरं का महाराज? ठीक आहे म्हणते देवा, चला नारदा तुम्हीही चला. नंतर यमुना नदी विचारतीये देवाला, देवा निघालात कुठं? देव सांगतात, पंढरीला निघालोय, पुंडलिकाला भेट द्यायची आहे, त्याच्याकरता निघालोय. असं हो, मला पण तुमच्या बरोबर यायची इच्छा आहे. का तर तुम्ही तिथे आणखी नसणारा गेल्यानंतर क्षणार्धही तुमच्या वियोगाच्या आणखी नसणाऱ्या ठिकाणी मी राहू शकत नाही. तुमचा वियोग मला सहन होत नाही क्षणार्धही, तर तुम्ही आणखी नसणारा मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला. ठीक आहे म्हणते देव. यमुनेला सांगितलं, चल तू पण चल. नारद निघाले, यमुना निघाली, गोवर्धन म्हणतोय की आणखी नसणारा देवा तुम्ही कुठं चाललात? तुम्ही पण मला आणखी नसणारा ह्या सर्वांच्या बरोबर मलाही घेऊन चला. आता कोण कोण जमा झाला विचार करा. देव निघाले इकडं, बरं का? कुठून निघाले? गोकुळातून निघाले पुंडलिकाच्या भेटी करता. पहिले आले नारद, दुसऱ्यांदा आले ते आणखी नटणारे कोण? यमुना, आणि तिसरा आले ते आणखी नटणार गोवर्धन. मग राहिले ते गोपाळ आणि आणखी नटणारे गाई. त्याही म्हणू लागल्या, आम्हालाही घेऊन चल देवा, तुझ्या वियोगाच्या ठिकाणी आम्ही राहू शकत नाही. ज्या ठिकाणी तुझा वियोग घडेल त्या ठिकाणी आणखी नटणार आम्ही राहू शकत नाही, आम्हाला घेऊन चल. हरकत नाही. देव निघाले, सर्वांना घेऊन आले. सर्वांना घेऊन आले. घेऊन आल्याच्या पश्चात म्हणून असं आणखी नटणारा प्रत्येकाला आणखी नटणार ह्या पंढरीमध्ये भगवंतानी स्थान दिलं. प्रत्येकाला स्थान दिलं. तर त्यांनी सांगितलं देवाने, तुम्ही इथं राहा, तुम्ही इथं राहा, इथं राहा. मी जाऊन माझं काम करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथं राहा. कसं असतं, मोठी माणसं ज्या वेळेला आणखी नसणाऱ्या कामाला जातात तर एकटे जात नाहीत. राजा आता चाले तिथे वैभव सांगाती, सगळे वैभव सांगातीने निघत असतं, नाही का? आणि वैभव सगळं घेऊन राजा येतो खरं, पण मुख्य कामाला जात असताना राजा एकटा जातो, वैभव घेऊन जात नाही आतमध्ये. तसं पुंडलिकाला भेट द्यायची होती तर आणखी नसणारा भेटीची ती आणखी नसणारा समयाच्या वेळेला दुसऱ्याचं म्हणून असं आणखी नसणारा पुण्याचंही आणखी नसणारा त्या ठिकाणी विषय नको म्हणून भगवंताने सांगितलं प्रत्येकाला की तुम्ही हितं राहा, हितं राहा, हितं राहा म्हणून सांगितलं. बरं का? देवांबरोबर म्हणून असं आणखी नसणारा आलेला आणखी नसणारा गोवर्धन जे होतं ती आणखी नसणारा आत्ताची गोपाळापूरची ती टेकडी ते गोवर्धन आहे त्यावेळेला आलेलं. बरं का? देवांबरोबर म्हणून असं आणखी नसणारी यमुना नदी आली. ती यमुनाच म्हणून असं आणखी नसणारे आत्ता पंढरीमध्ये पुष्पावती नावाची नदीनं आणखी नसणारे वाहत आहे. बरं का? आणि ज्या ठिकाणी त्या पुष्पावतीचं आणि चंद्रभागेचं संगम आहे त्या संगमावरती म्हणून असं आणखी नसणारं नारद महर्षींना आणखी नसणारं स्थापना केली भगवंतानी, नारदांना स्थापना केली. आणि गोपाळ जे होते त्या गोपाळांनी म्हणून असं आणखी नसणारी इच्छा केली की देवा भरपूर लांब चालत आणलं तुम्ही आम्हाला, काय थोडं लांब थोडं जवळ आहे? गोकुळ पंढरी काय थोडी जवळ आहे का? नाही का? नाही नाही, जवळ नाही, लांब आहे, खूप लांब आहे. बरं का? मी कधी गेलो नाही गोकुळाला. का गेलो नाही तर त्याला दोन कारण आहेत. पहिल्यांदा म्हणजे आणखी नटणार आमचं बडवे घराण्याचं आणखी नटणारा ब्रीद आहे की आम्हाला तीर्थयात्रा नाही. प्रल्हाद महाराज बडवे म्हणून असं आणखी नटणार आमचे जे पूर्वज जे होऊन गेले त्या प्रल्हाद महाराजांना परमात्मा पांडुरंगाने रंगशिळेच्या खाली सगळेचे सगळे तीर्थांचं म्हणून असं आणखी नटणारं दर्शन करून दिल्यामुळे आम्हाला म्हणून असं आणखी नटणारं तीर्थयात्रा दुसरीकडे जायचं नाही असं आणखी नटणारं दंडक आहे. त्यामुळं आम्ही गेलो नाही आजपर्यंत. आणि दुसरं दंडक असं आहे की आम्ही फडकरी दादासाहेबांच्या घराण्यातले. बरं का? दादांना पंढरी तीर्थ सोडून दुसरं तीर्थ मान्यच नाही, त्याच्याकरता म्हणून आम्ही आणखी नटणार दुसऱ्या ठिकाणी आम्ही आणखी नटणार गेलो नाही. त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही की बाबा इथून गोकुळ किती लांब आहे. बरं का? पण लांब आहे एवढं मात्र खरं. एक साधा विचार करा ना, आपण आषाढी वारीमध्ये 20 किलोमीटर 22 किलोमीटर चालतो तर 8-10 किलोमीटर झाले की दुपारचं आणखी नटणार 11:30-12 वाजता आणखी नटणार आपण जेवायला थांबतो त्यावेळेला, नाही का? हे तरी एवढं मोठं एवढं लांबनं चालत आले. एवढं लांबनं चालत आल्यानंतर म्हणून असं आणखी नटणार गोपाळाने सांगितलं देवा भूक लागली आहे काहीतरी करा. देवाने सांगितलं हरकत नाही, करू ना, करू म्हणून असं आणखी नटणार देवाने सांगून त्यावेळेला भगवंताने म्हणून असं आणखी नटणार सर्व गोपाळांसमेत, बरं का, गोपाळांना सांगितलं शिदोऱ्या आणल्यात देवा, सोडा ना.
शिदोऱ्या सोडल्या, सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित केलेल्या त्या शिदोऱ्यांचा प्रसाद प्रत्येकाने आणखीन असणाऱ्या मुखामध्ये भरवला भगवंतानी. आणखीन त्या मुखांचं आणखीन असणारं गोपाळांच्या मुखातलं काढून आपण खाल्ला. जी काही आणखीन असणारे भगवंतानी गोकुळामध्ये काला जी केला होता तोच काल्याचा सर्व प्रसंग भगवंतानी आणखीन असणारा पंढरीमध्ये म्हणून आणखीन असणारा केला. म्हणून बरं का, म्हणून पंढरीच्या काल्याला हा महत्व आहे. पुराणामध्ये येणारी कथा आहे, मी माझ्या काय आणखीन असणारा पदार्थ बोलत नाही. शेवटी म्हणून असं आणखीन असणार दूध राहिलं म्हणे. बरं का, सगळं खाऊन दूध राहिलं. दूध किती प्यावं, किती प्यावं. दूध एवढं पिलं की दूध आणखीन असणार त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये पाण्यामध्ये वाहून चाललं, एवढं आणखीन असणार दूध सांडून टाकलं भगवंता. शेवटी ताक राहिलं दूध पिऊन. देवाने आणखीन असणार ताक प्यायला सांगितलं गोपाळांना. गोपाळांनी ताक असं तोंडामध्ये घेतलं आणि एकमेकांच्या म्हणून असं आणखीन असणार अंगावरती असे चुळ्या मारल्या, असं करून बरं चुळ्या मारल्या. आनंदाचा भोग भोगला परमात्म्याने. आणखीन असणारा गोपाळांना सांगितलं तुम्ही इथंच राहा. आजही म्हणून असं आणखीन असणारा विष्णुपदाच्या अवतीभोवतीनं म्हणून असं आणखीन असणारे आपल्याला गोपाळांची आणखीन गाईंची आणखीन असणारं पावलं पाहायला सापडतात. ते त्याचं कारण तो आहे बरं का. तिथून पुढे आले देव, पुढे आले पितृसेवेमध्ये म्हणून असं आणखीन असणारा मग्न होते पुंडलिक. पुंडलिकाने सांगितलं की बाबा आणखीन असणारा माझ्या पित्राची होईल निद्राभंग, न घडावा प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरोनिया रहा, शरणांगत पहा कृपादृष्टी. असं आणखीन असणारा पुंडलिकाने सांगितलं की बाबा माझे आई वडील निद्रिस्त आहेत, त्यांचा निद्राभंग होऊ देऊ नकोस, त्यांना चांगली निद्रा लागू दे, मी तुला येऊन भेटतो तोपर्यंत हा. म्हणून असं आणखीन असणारा वीट दिली. त्या विटेवरती परमात्मा उभा राहिले. उभा राहिले देव. उभा राहिल्यानंतर त्यांना आई वडिलांना चांगली झोप लागली. त्याच्यानंतर म्हणून सणीकडे असणारा पुंडलिक आले, भगवंताचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आनंद वाटला, कुशलोपयोग कृष्ण झाले. मग नंतर म्हणून सणीकडे असणारा देवाने सांगितलं काहीतरी माग पुंडलिका, काहीतरी माग, काहीतरी माग, तुला मी देतो माग. म्हटल्यानंतर आणखी असणारा पुंडलिकाने फार सुंदर मागितलं देवाला. देवा देवा काय द्या. कर्णो तव कथा श्रवणे, चक्षुस्तव रूपदर्शने, त्वन्मूर्ती दर्शनोचेतः, जिह्वा त्वन्नाम संकीर्तने, शुश्रूषायां करोस्यातः, शिरो तत्पादवंदने, पादो त्वत्क्षेत्रगमने, देहा त्वद्दास संगमे. देवा एवढं दे. कानानं अखंड तुझं गुणनाम ऐकावं, नेत्रानं तुझ्या आणखी असणार रूपच पाहावा, मुखानं तुझा आणखी असणार नामच गावा, हातानं तुझी सेवा करावी, पादानं तुझ्या क्षेत्रापर्यंत आम्ही चालत यावा, आणि संपूर्ण देहानं संतसंग घडून त्या संत संगमामध्ये आणखी असणार आम्ही अखंड नामचिंतन करावा. एवढंच आम्हाला दे, ह्याच्या उपरी आणखी असणार काय देऊ नकोस. ठीक आहे, देवाने सांगितलं तथास्तु, दिलं. अजून माग, अजून माग. पुंडलिक मागे ना, पुंडलिक मागे ना. पुंडलिकाने मागावा आणि पुंडलिकाने जे मागेल ते आणखी असणारा पुंडलिकाने भगवंताने पुंडलिकाला द्यावा. बर का, असं म्हणून सांगण्याकरता कोण कोण यावत. इंद्र आला स्वतः. इंद्र प्रकट झाला, त्यांनी सांगितलं. ब्रह्मदेव प्रकट झाले, चतुर्मुख ब्रह्मा प्रकट झाले, महादेव प्रकट झाले. सगळ्यांनी सांगितलं अरे पुंडलिका माग, काहीतरी माग. आणि देवा पुंडलिक जे मागल ते तुम्हाला द्यावं लागेल बरं का. देत नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही, तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, हरकत नाही, देतो देतो देतो. काय असतं, खरा आणखी नसणारा जो धर्मात्मा आहे, खरा भक्त जो आहे, तो स्वतः करता कधी काही मागत नाही बरं का. तर त्यावेळेला म्हणून आणखी नसणारा पुंडलिकाने एकच सांगितलं, देवा द्यायचं असेल तर हे दे. काय दे. अनेन चारु रूपेण चारु हासाव लोकनाः, लोकानां ईप्सितान् कामान् दास्यत्वं वसितम् अत्र हि. बरं का. समचरण सरोजम सांद्रलीलाबुदाभम, समचरणानं तू इथं राहा. बर. सदैव बरं हासम, मुखामध्ये स्मितहास्य राहू दे, हरकत नाही. बर. अजून अजून पंचमहापातकी विश्वासघातकी
जासी यमादिकी गांजियले ऐसिया पतिता करावे सनात. शास्त्राने आणखी असणारा 4 पाप सांगितले बरं का. पण त्याही उपरी कोणचं जर आणखी असणारा पातक जर असेल आणि त्या पातकाने युक्त जर आणखी नसणारे कोणी भक्त जर तुझ्या ठिकाणी जर आले तर त्यांचा आणखी नसणार तू पुनीत कर, त्यांना तू पुनीत कर, त्याच्याकरता तू तिथंच राहा असं आणखी नसणारं सांगितलं. म्हणून तरी परमात्मा कसा आहे इथं समचरण सरोजम समचरणानं उभा बरं का. आलेला परमात्मा म्हणून असं आणखी नसणारा उभारला, विटेवरती उभारला कसं उभारला, किती वर्षाचा होता हे सगळं म्हणून असं आणखी नसणारं सांगत असताना कुटुंबाला सांगतात बरं का. पांडुरंग बाळमूर्ती गायी गोपाळा सांगाती येवोनिया प्रीती उभे समोची राहिले बरं का. त्या ठिकाणी म्हणून असं कृष्णाला पांडुरंग बाळ मूर्तीमध्ये बाळ रूपांभे आले आणि त्या ठिकाणी उभारले. बाळमूर्ती 5 वर्षाची मूर्ती आहे ती, पितांबर धारण केलेली ती मूर्ती आहे बरं का. पितांबर धारण केलेला परमात्मा आहे आणि कमरेला आणखी नसणारा वासुकी नागाचा करदोडा आहे बरं का. हातामध्ये उजव्या हातामध्ये आणखी नसणारा कमलपुष्प आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे. ते शंख आणि पुष्प म्हणजे कमल आणि पुष्प म्हणजे काय माहिती आहे? कम अमलम यस्मिन नाम कमलम बरं का. ते कम ब्रह्म खम ब्रह्म ऐकलं असेल कधीतरी नाही तर आणखी नसणारा तोच विषय आहे. कम म्हणजे सुख बरं का आणि अमलम म्हणजे पर्याप्त, भरपूर सुख देण्याकरता म्हणून असं आणखी नसणारे भगवंताने आपल्या उजव्या हातामध्ये कमल घेतलेला आहे, कमलपुष्प धारण केलेला आहे आणि शंख घेतला डाव्या हातामध्ये. शंख म्हणजे सुख बरं का. शम नाम सुखम आणि खम नाम आकाश. आकाशा एवढा सुख म्हणून असं आणखी नसणारा तो तुम्हाला मी आणखी नसणारा प्रदान करतो हे सांगण्याकरता भगवंतानी डाव्या हातामध्ये शंख घेतलेला आहे. अशा रूपामध्ये परमात्मा त्या ठिकाणी उभारले असा आणखी नसणारा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो बरं का. उभारला तिष्ठम तिष्ठंती बरं का. तुकोबाराय सांगतात दसऱ्याचा अभंग आहे, त्याचं द्रुपद आहे हा. याहो याहो बायानो निघाले हरी शिलंगणा घेऊन वेगी आरत्या करी बरं का. सीमेचं उल्लंघन करून निघाले परमात्मा. कसं निघाले? व्यापकत्वामध्ये राहण्याची भगवंताची आणखी नसणारी सीमा, त्या सीमेचं उल्लंघन केलं भगवंतानी. आणखी नसणारे निघाले. ते आणखी नसणारे कुठं निघाले तर स्वयंभ सदोदित बरं का. एक रूपामध्ये म्हणून असं निकटणार राहण्याकरता म्हणून असं निकटणारा परमात्मा त्या ठिकाणी निघाले. असं निकटणारा देव आले त्या ठिकाणी थांबले असं निकटणारा तुकोबाराय सांगतात बरं. भगवंतानी 13वा अध्याय 13व्या श्लोकामध्ये हेच सांगितलं बरं का. जो व्यापकत्वात आहे तोच उभारलेला आहे आणि जो उभारलाय तोच व्यापकत्वात आहे. याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगळेपणा कोणचाच नाही असं निकटणारे भगवंतानी गीतेचा अध्याय नंबर 13वा श्लोक नंबर 13 सर्वतः पाणिपादंतम सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्व आवृत्य तिष्ठती बरं का. सगळीकडे हातपाय आहेत बरं का. सहस्त्र शीर्षः पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद असं आपल्याला पाहायला सापडतं. असं आणखी असणारा परमात्मा, असं असणारा परमात्मा कुठे उभारला? सर्व आवृत्य तिष्ठती तिष्ठती उभारला परमात्मा उभारला बरं का. अजून गीतेमध्ये अजून एक ठिकाणी सांगितलं भगवंतानी मी उभारलेलो मीच आहे, तोच मी आहे, वेगळा कोणीच नाही असं सांगितलं भगवंतानी. अध्याय नंबर 18 बरं का. 61वा श्लोक नंबर 61. ईश्वर सर्वभूतानां वृद्धेश्य अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानि मायाः बरं का. सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी आणखी असणारा मीच आणि वृद्धेश्य अर्जुन तिष्ठती हृदयामध्ये आणखी असणारा तोही मीच आणि मीच त्या ठिकाणी उभा आहे. वृद्धेश्य अर्जुन तिष्ठती तिष्ठंती जिथे आणखी असणारा ष्ठा धातू प्राप्त झाला समजावा की परमात्मा उभारलेला आहे. आणि जेवढ्या ठिकाणी ष्ठा धातू आलेला आहे तेवढ्या ठिकाणी परमात्मा उभारलेला परमात्मा संबोधन केलेला आहे. आणि तो सगळ्याचा सगळा परमात्मा आणखी असणार येऊन लावायचं कुठं आहे तर विटेवरच्या आणखी असणारा परमात्मा पांडुरंगाच्या ठिकाणी लावायचं बरं असो. अशा संबंधामध्ये म्हणून असं आणखी असणारा परमात्मा ह्या ठिकाणी उभारले असं आणखी असणारा आपल्याला 3-4 संबंधामध्ये पुराणांमध्ये आणखी असणारा विषय पाहायला सापडतो. अशी ही पंढरी आहे बरं का. पंढरीमध्ये ब्रह्म स्वतः येऊन उभारला, सदोदित आहे, नाही घडविला नाही बैसविला बरं का.
ह्याला घडवलं कुणी नाही, ह्याला बसवलंही कुणी नाही. स्वयंबाह्य हा वालुकामय आणखी नसणारी ही मूर्ती आहे. या मूर्तीला कधी आणखी नसणार झीज नाही, कधी आणखी नसणार नाही. बरं का? काय आहे, आपल्या प्रत्येकांच्या गावामध्ये आणून आणखी नसणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आपण स्थापना करतो, नाही नाही का? स्थापना करतो, प्रत्येकाने आणखी नसणार स्थापना करतो. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापना केल्यानंतर स्थापना केलेल्या त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या ठिकाणी आणखी नसणारी जी मूल विठ्ठलाची आणखी नसणारी शक्ती येण्याकरता, बरं का, कारण जर आणखी नसणार कोण जर असेल तर हा परब्रह्मा, बरं का. आणि ह्याच्या ठिकाणी जर म्हणून असं आणखी नसणारे सकाळच्या काकड्यापासून ते संध्याकाळच्या शेधारतीपर्यंत सगळेचे सगळे जर उपचार जर नीट जर घडले तर ती शक्ती तिथं प्राप्त होती आहे, अन्यथा होईना, होत नाही. बरं का, होत नाही. काय आहे, कसं सांगतो तुम्हाला, 10-12 दिवसाचा उपाशी मनुष्य आहे, भरपूर भूक लागलेली आहे आणि त्याच्या आणखी नसणारा त्याला जीव घालायचं सोडून त्याच्या पोटावर जर अन्न जर लिंपलं तर त्याच्या पोटात जात आहे का? जाईना ना. अरे पोटात गेल्यानंतर ती पुष्टी त्याला स्वयं येईल, सांगण्याची गरज लागत नाही. तुझ्या अंगात पुष्टी निर्माण झाली, तुझ्या अंगात ताकद निर्माण झाली म्हणून सांगण्याची गरज लागत नाही, बरं का. पण तेच अन्न पोटावर लावल्यानंतर पुष्टी प्राप्त होत नाही, पोट भरत नाही. हे जसं सत्य आहे तसं हिथं सगळं जर नीट असेल तर त्या ठिकाणी आणखी नसणारं सगळं आणखी नसणारं प्रत्येक गावोगावीच्या विठ्ठलाच्या संबंधामध्ये सगळं काही आणखी नसणारं व्यवस्थित योग्य पद्धतीनं असेल. अन्यथा हिथं बिघडलं तिथं बिघडलं म्हणूनच समजायचं, बरं, तिथं बिघडलं म्हणून समजायचं. हे आणखी नसणारा त्रिवार सत्य आणखी नसणारी गोष्ट. पंढरीश पांडुरंगाची म्हणून असं आणखी नसणारा वारकरी वारी करतात आता, बरं का. वारकरी वारीला येतो, पण वारकरी वारीला येतो खरं, पण वारी ही आत्ताची नाही, बरं का, आत्ताची नाही. अनेक आणखी नसणारा कालांतरापासून आणखी नसणारा चालत आलेली आणखी नसणारी ही वारी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वारी कधीपासून चालू आहे, बरं का. महादेवानी पहिल्यांदा वारी केली. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्याचे चरण रजरेणू वंदुरे कापडी यारे. महादेवानी वारी पहिल्यांदा केली. थोडस अजून परिष्कृत करून पहा, अजून परिष्कृत करा. महादेवानी वारी केली का पहिल्यांदा? महादेव हा गुणात्मक आहे, बरं का. तामस वृत्तीचा आणखी नसणारा गुणात्मक आणखी नसणारा महादेव आहे, बरं. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू आणि मकार महादेव, ओंकार हे पूर्ण असा आणखी नसणारा विषय आपल्याला पाहायला सापडतो. गुणात्मक आहे. तामस वृत्तीचा अधिष्ठान दैवत म्हणजे आणखी नसणारा महादेव. मग त्या अगोदर येणारी वृत्ती कोणची आहे? राजस आहे. मग राजस आणखी नसणाऱ्या वृत्तीचा अधिष्ठान दैवत जर कोणी जर असेल तर ते आणखी नसणारा ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे आणखी नसणारा सनत कुमार. सनत कुमारांनी वारी केली, पाहायला सापडतं आपल्याला. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात, ते अमुचे कुळदैवत पांडुरंग. बरं का. अजून अजून पहा, अजून परिष्कृत करून काय काय पाहिलं. पहिली वारी महादेवानी केली, त्याच्या अगोदर सनत कुमारांनी केली, त्याही अगोदर तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. बरं का. ब्रह्मदेवानी वारी केली पहिल्यांदा, चतुर्मुख ब्रह्मानी वारी केली. चतुर्मुख ब्रह्मा वारी करतो, सनत कुमाराधिक वारी करतात, बरं का. आणि महादेव वारी करतो. त्यांची वारी आमच्या तुमच्यासारखी आणखी नसणारी वर्षाची वारी, महिन्याची वारी नव्हती. त्यांची वारी नित्य वारी आहे. नित्य पाहिजे तेव्हा यायचं भगवंताच्या दर्शनाकरता, पाहिजे तेव्हा, बरं का. म्हणून तरी आणखी नसणारा आपल्या काकड्यामध्ये म्हण आहे, बरं का. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, नाही का, सरोवराची मांदी उभे जोडून हात. आपल्या आणखी नसणारा काकड्यामध्ये उल्लेख आहे स्पष्टपणे त्या विषयाचा, बरं का. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. अजून किती सांगावं, अजून किती सांगावं, नाही का. हा सगळा उल्लेख आलेला आहे, बरं का. असं आणखी नसणार ही पंढरी आहे. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मतवत उभेची दिसत असे नीट, या हरिदासासी वाळवंट जागरणासी दिसले. बरं का. पंढरी म्हणजे आणखी नसणार भूवैकुंठ आहे. भूमीवरचं वैकुंठ आहे, नित्य वैकुंठ असं आणखी नसणार ह्याला नाव आहे, बरं का.
बरं का. वैकुंठामध्ये दोन वैकुंठ आहेत, एक रमा वैकुंठ आणि दुसरं नित्य वैकुंठ. रमा वैकुंठ म्हणजे ते वैकुंठ क्षीरसागराच्या ठिकाणी असणारं ते वैकुंठ. तिथं आणखी असणारा परमात्मा लक्ष्मीच्या बरोबरच फक्त असतो. तिथं भक्त येऊ जाऊ शकतात पण राहता येत नाही. पण या वैकुंठाचं आणखी असणारा विशेष महत्व असं आहे, हिथं परमात्मा बरं का कसा आहे तर हिथं परमात्मा राहतो ते भक्ताबरोबरच राहतो, भक्तांबरोबरच राहतो, भक्ता समवेतच राहतो, भक्तांशिवाय राहत नाही. बरं का. कसं विचार करा सांगतो तुम्हाला. या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बरं का. जगज्जनीला वेगळं स्थान दिलं नाही भगवंतानी, वेगळं आणखी असणारं तिचं प्रश्न मांडलं नाही भगवंतानी. बाई तुझं वेगळं प्रश्न जर मांडलं तर मला सोडून लोक तुझ्याकडे जातील आणि माझे भक्त कमी होतील. त्याच्याकरता म्हणून असं आणखी असणारे भगवंतानी काय केलं, जगज्जननी असे वामभागी तुकोबाराय सांगतात, जगज्जननी असे वामभागी भीमकी शोभिले अर्धांगी आणि जैसे विद्युल्लता झळके मेघी दर्शने भंगी महादोष असं आणखी असणारे तुकोबाराय सांगतात. बरं का. काय आहे, नुसतं देवाला जातो आपण, आणखी असणारा पायावर डोकं ठेवतो निघून येतो, पण त्याच्या रूपाकडं त्या मूर्तीकडं लक्ष द्यावं म्हणजे आपल्या लक्षात येईल. परमात्माचे हात कटेवरती आहेत, कमरेवरती आहेत. हे मगाशी सांगून गेलो मी. एका हातामध्ये कमळपुष्प आहे आणि एका हातामध्ये आणखी असणारा शंख आहे. असा आणखी असणारा परमात्मा उभा आहे. बरं का. पण उभा असताना कमरेवरती हात ठेवून उभा असताना, आता कमरेवर हात का ठेवला वगैरे वगैरे विषय मला तिकडे जायचं नाही. माझा विषय एवढाच आहे, जगज्जनीच्या संबंधामध्ये सांगतोय मी. बरं का. उभा असताना ही जी पोकळी आहे, उजव्या हाताची पोकळी जी आहे, त्या पोकळीपेक्षा डाव्या हाताची परमात्म्याची आणखी असणारी कमरेवरच्या हाताची पोकळी जास्त आहे. बरं का. अधिक आहे. अधिक असायला कारणच एवढं आहे की त्या जगज्जनीला आणखी असणारा परमात्मा घेऊन आहेत त्या ठिकाणी. स्वतंत्र आणखी असणारा प्रस्थ भगवंतानी आणखी असणारा रुक्मिणीचा मांडलेलं नाही. म्हणून तरी आणखी असणारा तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात एका ठिकाणी. बरं का. देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. अरे अनादर करायचं नाही, देवीला सन्मान द्यायचा आहे. पण किती, तेवढ्यापुरतं. अधिक देवाला, अधिक भगवंताला, अधिक विठ्ठलाला, अधिक ब्रह्माला असं आणखी असणारा तुकोबाराने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे परमात्मा त्या ठिकाणी उभे आहे. मकराकार कुंडल आहे, पितांबर धारण केलेलं आहे. वासच्छंदोमयम पीतम असं आणखी असणारा भगवंताने पितांबर, मकराकार कुंडल, गळ्यामध्ये कौस्तुभ वनमाला, वैजयंती असं आणखी असणारा धारण करून बरं का मुकुटावरती म्हणून असं आणखी असणारा मयूरपुच्छाचा मुकुट घेऊन असं आणखी असणारा त्या ठिकाणी ब्रह्म उभे आहेत. अशी ती पंढरी आणखी असणारे मनमोहक असे आणखी असणारी पंढरी आहे. पंढरी एवढं श्रीमंत कोणचंच गाव नाही. पंढरीमध्ये आणखी असणारं यायचं असेल तर भक्त होऊन पंढरीस या, अन्यथा अभक्ताचं इथं काम नाही. त्या पंढरीमध्ये अभक्ताचं काम नाही. बरं का. वारकरी होऊन जर पंढरीला आले की आणखी असणारं तुम्हाला पंढरीचं वैभव पाहायला मिळतं. आणखी असणारं अभक्त होऊन जर पंढरीला आले काही बघायला मिळत नाही. काही बघायला मिळत नाही तुम्हाला. तर त्याच्याकरता होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं आणखी असणारं पंढरी आणखी असणारं वारकरी होऊन पंढरीची यात्रा आणखी असणारी करावी. आणि ती पंढरीची यात्रा जी आहे ती आणखी असणारी ह्या पद्धतीची आहे बाबा. असं आहे. आता भरपूर विषय माझा आणखी असणारा याच्यामध्ये आहे. बरं का. एवढं सगळं काही सांगत बसत नाही, पातळ जास्त करत बसत नाही मी. आता जवळपास 1 तासाचा विषय होऊन गेलेला आहे माझा. याच्यापेक्षा जास्त सांगायचं नाही मला. अधिक परत आणखी असणारा कधीतरी सांगू म्हणे. असंच ज्ञानेश्वर महाराज संस्थानाने असं आणखी असणारे आमच्यावरती कृपा केली तर अधिक असं आणखी असणारा पंढरीच्या संबंधामध्ये चिकित्सात्मक विषय सुद्धा आणखी असणारा सांगू शकतो आपण. तर कधीतरी असं आणखी असणारा परत त्या गोष्टीचा विचार करू म्हणे. विषय माझा भरपूर राहून चाललाय बरं का. पंढरीमध्ये वेगळे वेगळे तीर्थ आहेत. पंढरीमध्ये बरं का वेगळे वेगळे तीर्थ आहेत. पंढरीचं त्या तीर्थाचं महत्व काय, पंढरीचं द्वार आहेत, अंतर्द्वार वेगळे, बहिर्द्वार वेगळे पंढरीचे. बरं का. हे प्रत्येक द्वारांचं महत्व काय, सगळं विषय माझा भरपूर आणखी असणार राहून चाललेला आहे. असो, पंढरीमध्येच आणखी असणार येऊन नामगर्जना का करावी. पंढरीपूरला येतो आपण, पंढरीला येतो, पण पंढरीला आल्यानंतर ही सेवा काय असावी, नेमकी सेवा कोणची करावी. बरं का. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा अरे मान्य आहेच आहे. पण ह्याही उपरी आणखी असणारं पुराणाने अधिकांमध्ये म्हणजे पुंडलिकाने केलेली जे काय सेवा आहेत, मग ती सकाळची काकडा असेल की आणखी असणारं नैवेद्य असेल, मग ती आणखी असणारं धुपारतीची सेवा असेल, नगर प्रदक्षिणेची सेवा असेल, ती कशी करावी, काय करावी, हा सगळा विषय आहे माझा आणखी असणार राहून चाललाय. असो, परत कधीतरी विचार करू. एवढं आणखी असणारी संधी दिल्याबद्दल मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, ते पेज मेकर कोण आहेत मला माहिती नाही, त्या सर्वांचा
आणखी नसणारा मी परत दुसऱ्यांदा ही आणखी नसणारा आभारी आहे. आणि झालेली सेवा आणखी नसणारा आत्ता जी कापर्यंत सेवा झाली यथावकाश यथा अनुचित असं आणखी नसणारं मी जे काय सांगितलं बरं का, कसं आहे प्रयत्न केला पंढरीच्या बद्दल सांगण्याचा, अन्यथा आणखी नसणारं ही माझं आणखी नसणारं सांगणंच नव्हे. का तर त्या भगवंताबद्दल आणखी नसणारं जिथं वेदमुखे झाले मन पवन पांगुळले असं आणखी नसणाऱ्या भगवंताचा विषय असताना मला आणखी नसणारा अधिक बोलता येत नाही. उगा प्रयत्न आहे. हा प्रयत्न जो झाला तो सर्व प्रयत्न आणखी नसणारे हा सर्व सेवा माझ्या सद्गुरू धोंडोपंत दादा परमात्मा पंढरीश पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण करून मी आणखी नसणाऱ्या या ठिकाणी थांबतो. कुंडली गोरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.